गायजानू झालं असं की कार घेऊन गेले आहेत सौरभ आणि इथून आणि ऑडी राहिली आहे आमची स्टुडिओला. तर आमच्याकडे आता गाडी नाही, सौरभने टू व्हीलर इथे ठेवली आहे. तर इथून मी आणि कुणाल आता असेच मस्त उन्हातून जाणार आहोत स्टुडिओला. कुणाल झालास का तू रेडी? कुणालला आजी माझं घेतलं मी तिथे काढला फक्त. हा मग तेच आम्ही आता निघालो स्टुडिओला जायला. आता स्टुडिओत जातो, खातो वगैरे, आमचं जेवण तिकडे आहे ना, खातो आणि मग तुला फोन करतो. चालेल चालेल चल. आज कुणाल टू व्हीलरवरनं मस्त घेऊन जाणार आहे मला. किती वर्षाने चालवत असेल? त्या दिवशी दादाच्या मागे बसला होता सर. मला टू व्हीलरवर बसायला पण भीती वाटते. चालो बरं काय? पण कसं करू? डिक्की लेफ्टला असतं ॲक्सेसचं. हां झाली ओपन. खाली करते पूर्ण, नाही त्या धुळीने हैराण होशील आणि मग मला शिव्या घालशील. खराब झालं, किती खराब आहे ते. कटकट करू नको, पेट्रोल असा मा. बसा चलवशीत मा, नाही तर मी चलवते बाबा. चल थांब थांब थांब. जंगलमधून जायचं? कुठून ते चल, मला काही नाही, फक्त नीट चल, पाडवू नको माका. चल चल लवकर. म्हणून जास्त बापरे बापरे करत राहतो. माझ्या हातात दी गाडी, नेते तुका सरसरावून. कसं वाटलं? ऊन आहे ग, हे चटके बसत होते त्याच्यावर. सवय नाही तुला म्हणून. पाणी कम खर्च करा. हे आहे, पाणी कम खर्च करा, गुरुवार पाणी नाही आहे, कळलं? आमची बाबू आली काच बदलून. लाव. आम्हाला इंटेरियर जे घराचं करायचं आहे ना, ते फार युनिक करायचं आहे. त्याच्यासाठी आम्हाला हवे आहेत दगड, आणि नॅचरल असा एखादा दगड आम्हाला हवा आहे. तर तो शोधण्यासाठी माझा नवरा कुठेही अशी गाडी थांबवून सध्या असा फिरतोय. माझ्या चेहऱ्यावरती लावलेलं औषध तुम्ही इग्नोर करा, कारण मी खूप सारे आंबे खाल्लेत. अगदी आता पुढच्या वर्षी खायला मिळणार आहेत अशा विचाराने, काही विचार न करता भरपूर आंबे खाल्ल्यामुळे ते आंबे माझ्या चेहऱ्यावरती आता उठायला लागलेत. तर मला हे सांगायचं होतं की आम्ही बरेच इंटेरियर डिझायनर्सना भेटलो बऱ्याच गोष्टींमध्ये. मला असं वाटतं की प्रत्येक इंटेरियर डिझायनरकडे एक विजन असलं पाहिजे आणि एक थोडा आर्टिस्टिक व्ह्यू असला पाहिजे. फक्त शॉप्समधले काही पॅनल्स लावले, जगरमगर लाईट्स लावल्या तर त्याने घर सुंदर होत नाही. पण आम्हाला दोघांनी जे हवं होतं ना, की काहीतरी युनिक काहीतरी करूया, काहीतरी वेगळं करूया, ते सगळ्या गोष्टी नव्हत्या. आम्हाला खूप गोष्टींमध्ये एक्सपेरिमेंट करायचे आहेत आणि ते आम्ही करतोय. बऱ्यापैकी गोष्टी आमच्या फायनलाइज झाल्यात. मी आता त्या दिवशी बोलले आणि स्टोरी टाकली तर बरेच इंटेरियर डिझायनर्सनी मेसेज केला, आम्हाला इंटेरियर डिझायनर नको आहे. आम्हाला, मी तर म्हणते, मी लोकांना हे एक्झाम्पल देईन की खूप वेळ घालावा लागतो. मला आता हे मी घराचं इंटेरियर केल्यानंतर आम्हाला बऱ्याच गोष्टींमधलं बरंच काही काही कळलेलं असणार आहे की कुठचं मटेरियल चांगलं आहे, कुठच्या मटेरियलला काय प्रॉब्लेम येतो, काय होऊ शकतं. आणि आमच्या घराचं इंटेरियर केल्यानंतर मी इंटेरियरचे प्रोजेक्ट घेऊ शकेन असं वाटायला लागले मला, कारण एवढा अभ्यास झालाय. काल आम्ही फक्त किचनवरच्या मटेरियलवरती मी एवढा अभ्यास केला, एवढं हे केलं. प्रत्येकाचे ड्रॉबॅक आहेत. कोणतंही मटेरियल घेतलं ना तर प्रत्येकाचा एक ड्रॉबॅक आहे. आपल्याला काय हवंय ते डिसाईड करायला लागतंय. म्हणजे एक आहे जे खूप लक्झरी फील देते तर त्याच्यावरती त्याचे चिपिंग होत आहे. दुसरं आहे ते दिसायला खूप झकझक झकझक दिसतंय, स्वस्त आहे, पण त्याच्यावरती डाग येत आहेत, त्याच्यावरती स्क्रॅचेस येतात. तर कसं आहे ना की आपल्याला काय हवंय हे आपण डिसाईड करायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी होणारच आहे. ते काही आयुष्यभरासाठी गोष्टी या पुरणाऱ्या नाही आहेत. आपल्याला आपल्या बजेटमध्ये आपल्याला कसा लुक हवाय, आपल्याला काय आवडणार आहे बघायला आणि वापरायला,
ते डिसाईड करून तुम्ही इंटेरियर सिलेक्ट केलं पाहिजे. हे एवढं मला आत्ताच्या स्टेजपर्यंत कळलंय. याच्या पुढचं मी तुम्हाला सांगतच राहीन. बहुतेक नवऱ्याला दगड नाही मिळाले. काय झालं? मस्त आहे, दगड आहे सगळं आहे. ओंडके पण ते कामाचे आहेत. ते ओंडके पण घेशील? यांना विचारू का? कोणाला? आता आपण ते घेऊ शकतो का? पण आपण आता ज्या मिल मध्ये जातोय तिथे ऑलरेडी ओंडके असतील ना. तू हे ओंडके घेणार, हे ट्रान्सपोर्टने नेणार, मग तिकडे करणार, त्यापेक्षा रेडी घे ना तिथले ओंडके. रेडी म्हणजे काय? ते काय रेडी म्हणजे असेच नाही भेटत, विकत घ्यायला लागतात ते. मला जंगलातल्या लाकडांपासून 0 रुपये खर्च करून बनवायचं आहे. बनव काय मी ते वाहून आलेले लाकडं आहेत म्हणून ती घेऊ, कोणी तोडलेली नाही आहेत. मग ती आपण अजून घेऊ चांगली, शकतो. अजून स्ट्रॉंग. मग ती सुकलेली आहेत आणि व्यवस्थित आणि टणक आहेत एकदम, अशी पोकळ बिकळ नाहीत, कडक. म्हणजे त्या कॉर्नरला जर आपण लावलं ना कसलं होईल. घेऊन टाक. लक्षात ठेवूया, आपण त्या यांना विचारूया. जास्त वेळ काढू, कोणतरी नेत तो. हो मिल्स बघते, लोकांना दाखवते की आपण कसं. आम्ही असे ना रस्त्यावरती चालता चालता असे दगड बघतोय, परत कुठच्या तरी वुडन मिल्स बघतोय. मी सांगितलं, तुला काय सांगायचं तर तू सांग. वाबी साबी हा प्रकार आहे जो मी तुला बोललो. वाबी साबी जे तुम्ही खूप रॉ तुमचं घर बनवा आणि आर्टिस्टिक घर बनवा. म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्ही कसं डिझाईन करताय, म्हणजे खूप असे अनफिनिश्ड गोष्टी असतात ना, त्याच्यात खूप सुंदरता आहे. म्हणजे खूप फिनिशिंग करून एकदम टापटीप ठेवलेलं, त्याच्यापेक्षा आहे ना ते अनफिनिश्ड गोष्टी खूप भारी दिसतात. आणि त्याची राईट साइडला पण सगळे बांबू वगैरे. इकडूनच आपल्या स्टुडिओ साठी मी हे इकडूनच घेतलं होतं. बांबू वगैरे आपले सिंधुदुर्ग. त्यांच्याकडे पण ती अशी टाकलेली लाकडं बिकडं आहेत. जाऊ आपण फेरी मारू येता येता. देव बघत असता तर कुंडातली कितकी लाकडा दिलं असते तुका रे. काय करायचा बाबा. हा तर तू सांगत होतास ते कंटिन्यू कर. रॉ गोष्टींमधली सुंदरता ही खरी सुंदरता आहे हे सांगतोय. आणि त्या तशा पद्धतीचं आपण घर करतोय. आपल्याला एकदम हे वापरलं, हा मटेरियल नवीन आलाय, चायनावरून आलाय, हे आलाय, ते आलाय, ते वापरून आपल्याला नाही घर चांगलं करायचं. ओके. मला आपल्या आणि मी तुला त्या आयडियाज दिल्या, त्या तुला आत्ताच्या आयडियाज दिल्या त्या आवडल्या ना? कसल्या? डायनिंग टेबलच्या. चलो डन ना त्या. प्लीज डोंट चेंज. आपण ते मस्त करूया, झालं की लोकांना दाखवूया आपण. आणि तोपर्यंत ना आम्ही तुम्हाला आमची ही जर्नी अशी मध्ये मध्ये दाखवत जाऊ की आम्ही काय करतोय, कसं करतोय. जे आपण त्यांना आयडिया पण देऊ की आपण नंतर देऊ आयडिया, जे झाल्यानंतर याच्यात तुम्ही कसं करू शकता. म्हणजे मी तर तुम्हाला टोटल बजेट पण सांगेन की आम्ही किती, कारण आम्हाला नाही खर्च करायचा आहे. मागा काय होतं ना, ते इंटिरियर डिझायनर सगळे येतात आणि माका कायच्या काय बजेट देतात, म्हणजे असं त्यांच्या पद्धतीने त्या बजेट असतात. पण माका तितको पैसो नाही घालूचो इंटिरियर वरती की बाबा 40 लाख 50 लाख मी दुसरा एखादा पनवेल मध्ये घर घेऊन त्या भाड्याने देईन. पण मी इतके पैसे इंटिरियरवर नाही घालूचे. त्याच्यामुळे माझं असं आहे की मला गॅजेट्स खूप चांगले हवेत घरामध्ये. काही इक्विपमेंट्स जे आहेत ते इलेक्ट्रॉनिक्स गोष्टी त्या चांगल्या हव्यात मला. त्याच्या व्यतिरिक्त मला इतके पैसे इंटिरियरवरती नाही घालायचे. त्यामुळे आम्ही आता बजेटमध्ये आणि कसं लक्ष देऊन काय करतोय ही मध्ये तुम्हाला ही जर्नी आजपासून मी माझ्या या डेली, आता मी डेली ब्लॉगर आहे ना, त्याच्यामुळे मी हे तुम्हाला सांगत जाईन. पण जेव्हा ओरडून मी तुला करायला लावतो. हा, पण आता त्याच्यानंतर ना मी काय करेन की जेव्हा आमचं घर पूर्ण होईल तेव्हा मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट कुठून घेतली आहे, कोणाकडून घेतली आहे, आणि ती चांगली असेल तर मी डेफिनेटली त्याच्याबद्दल सांगेन. आणि सगळ्या गोष्टींची प्राइस किंवा काय आहेत हे सगळं मी डिटेल तुम्हाला देईन, जेणेकरून तुम्हाला तुमच्या घरासाठीची एक कल्पना येईल. कारण आम्हाला ती कुठेच मिळाली नाही. बरेच जण ते गोष्ट सांगत नाहीत, पण मी तुम्हाला स्पष्टपणे सगळ्या गोष्टींची किंमत, सगळ्या गोष्टी सगळं तुम्हाला मी सांगणार जेव्हा घर पूर्ण होईल तेव्हा. तोपर्यंत आम्ही मधल्या गोष्टी दाखवेन मी तुम्हाला, सगळं नाही दाखवणार आत्ता. कारण माझं असं आहे की तो काही कन्सेप्ट आम्ही नवीन करत असू तर ते आधीच नको डिस्क्लोज जाईल ना, जरा मस्त राहू दे. आम्ही असं छान रेडी झालं, सगळं छान झालं की मी ते तुम्हाला सांगेन. कारण आम्ही फ्लोरिंग पण खूप वेगळं करतोय. आम्ही टाईल्स नाही ठेवत आहोत, जे टाईल्स आहेत ऑलरेडी जे ते नाही ठेवत आहोत आम्ही खूप वेगळ्या प्रकारे एक नवीन गोष्ट थोडीशी हे करायला जातोय. ती इंडियन ह्याला कशी सूट होईल काय होईल मला माहिती नाही, पण आम्ही ते करतोय. सगळं झालं की आपण बोलू. आम्हाला हे हवंय, एखादा माणूस स्पेशलिस्ट हवेत कुठच्या गोष्टींमधले. हा,
वेंडर्स हवेत. हा म्हणजे वेंडर्स हवेत, डिरेक्ट वेंडर्स हवेत की मी हे काम करतो, मी तुमचं हे काम करू शकतो, तर आम्हाला त्यांना काम द्यायला आवडेल. बरं त्यात सुद्धा आम्ही असं नाही करत आहे की आलाय कोण तर घ्या त्याला आणि सांगा आता चल बाबा कर काम, असं नाही करतो आम्ही. ते त्याचे पण काय कॉस्टिंग आहे, प्रत्येक गोष्टीची काय कॉस्टिंग आहे सगळं आम्ही चेक करतोय. त्याच्यापेक्षा कमीत आम्हाला मिळते का, क्वालिटी कुठे चांगली आहे, सगळ्या गोष्टी हे करतोय आणि आम्ही वेंडर्स ठरवतोय. तर आता सध्या अजून मी लाईट्सवाल्या पार्टकडे अजून गेलेले नाहीये. फर्निचरचा ऑलमोस्ट सेट होत आलाय. त्याच्यानंतर म्हणजे वेंडर्स फिक्स होत आलेत, फ्लोरिंगचे वेंडर फिक्स झालेत, असे बरेच गोष्टी फिक्स झाल्यात. आता ते आम्ही काम आमच्या पद्धतीने आता लवकरच चालू करू. आता आम्ही जातोय आणि आम्हाला एक गाडी दिसली, त्या गाडीतनं बाहेर त्यांनी कचरा टाकला, म्हणून मी गाडी भरपूर जास्त कचरा टाकला, सगळं खाऊन बिऊन सगळा कचरा असा बाहेर बिंदास फेकला आणि दोघे मस्त नवरा बायको जात आहेत गाडीतनं. यंगच आहेत मुलं. मी त्यांना गाडीची काच खाली करून त्यांना सांगितलं की कचरा नका टाकू. त्यांनी ओळखलं, मला म्हणतात फोटो फोटो. मी काही फोटो नाही दिला, मी सरळ गाडी आता पुढे घेऊन चाललोय. मागे ते हॉर्न देत आहेत, मी अजिबात फोटो नाही काढणार आहे. मी एकच सांगते की आम्ही ना खूप देशांमध्ये जेव्हा बाहेरच्या फिरतोय ना, आम्ही बघतो की स्वच्छता आणि शिस्त ही सगळ्यांनी, तुम्ही जेवढे जण माझे ब्लॉग बघताय ना, माझ्यासाठी म्हणून तुम्ही जे काही खाता ना ते सगळं खाल्लेलं ना खिशात ठेवा, ते रॅपर्स वगैरे सगळं गाडीत ठेवा आणि जिथे कचरापेटी दिसेल ना तिथे टाका. जी कचरापेटी ओथंबून वाहत असेल ना तिथे टाकायला जाऊ नका. जिथे तुम्हाला माहिती की इथे साफसफाई होते, इथला कचरा नेला जातो, कचऱ्याचं विघटन होतं, त्या ठिकाणी टाका. कारण पुढे जाऊन ना कचऱ्याच्या भागात काम करणारी लोक सुद्धा मिळणार नाही आहेत. कारण ही शिस्त तेव्हाच येते आपल्या अंगात, आपल्या अंगी. ही शिस्त तेव्हाच येते आपल्या अंगी जेव्हा आपल्याला कडे या सगळ्या गोष्टींना काम करणारे लोक नसतात. बाहेरच्या देशांमध्ये कचरा उचलायला लोक नाही आहेत फार तिथे, त्याच्यामुळे सगळेजण व्यवस्थित असल्यामुळे ना ते मग हे होतं. आता आमच्या गाडीची काच चेंज झाली आहे, त्याच्यामुळे फास्टॅग असा हे झालाय. हाँ ये कांच का थोड़ा प्रॉब्लम हो गया था ना. ये कहाँ रिप्लेसमेंट करना, डैमेज हो जाएगा, डैमेज है. ओके. नाचू नकोस, नाचू नको. काय घे करून फास्टॅग. चल संतोष काय बोलतो? संतोष म्हणता थांबायचं लागतं 5 मिनिटं, माणूस काहीतरी गेलो. आमची काच बदलली ना पूर्ण, पुढची जी क्रॅक गेली होती ती, त्याच्यामुळे हे सगळं काढलंय त्याच्यावरचं. आता ते नवीन करून घ्यायला लागणार. तुला घेऊन आलो ते व्लॉग मध्ये मी घ्यायलाच विसरले. ट्रेन येते. अच्छा इथे रेल्वेचा ट्रॅक आहे. ही काय कोकण रेल्वे आमची? हे कोण आहे? ती पोरं काय पितायत रे तिकडे बसून? ठीक हो. तो बघ कचरा टाकला बघ. शपथ या सगळ्यांना ना, मला खरंच मला भेटली पाहिजे ती पोरं. कचरा टाकतेच. दादा आता प्लीज तू सांगू नको की तुला इकडे जमीन घ्यायची म्हणून. हे वाव ट्रेन येते. त्यांचे कपडे दिसतील लोकांचे. आधी ते इकडून जाते, मला नाही दिसणार. मालगाडी आहे. मस्त आहे रे इकडे असं फिरण्यासारखं. पुढे आलं तुम्ही घेऊन जाणार नाही. प्रत्येक माणूस हे स्वतःचं घर स्वतः बनवत असतो आणि इथे आल्यानंतर आम्हाला अजून मोटिवेशन मिळालं. कारण पैसा ही एकमेव गोष्ट अशी आहे ज्याच्यामुळे आपण आपले सगळ्या गोष्टी बदलतो. आज यांच्याकडे पैसे कदाचित कमी असतील, पण यांच्या घरातली श्रीमंती बघा. त्यांच्या घरात मला गणपतीच्या बाजूला महाराजांचा फोटो दिसला आणि ही व्यक्ती स्वतःहून स्वतःच्या घराचं काम करतायत. मला खूप भारी वाटलं आणि मी नक्कीच त्यांना काहीतरी भेट द्यायला परत एकदा त्याच ठिकाणी जाणार आहे. किती भारी आहेत ना इथली लोक. चांगला असतो टिकतो आला को उसा होतो टिकत नाही. ते बघ त्या दादांना जास्त माहिती, ते वरती चढलेत ते तिथून सांगतात ते टिकतं काही नाही ते विचार. ते काय आम्हाला त्याच्यावर वजन नाही ठेवायचा, शो साठी पाहिजे.
वाळवी लागते. लाकडा भेटतील त्याविषयी तसंच बोलावं लागतं. नाही तुझ्याच तुमच्यासारखी आगरी भाषा बोलली. मी कुठं बोलतो तसं. जास्त लाकडं नको आम्हाला, ती आहे ना शो साठी पाहिजे. संध्याकाळी येऊ तुझ्याकडे. असं नाही, सावरीचं जमल, आपल्या आंबा पण जमल. नाही तर वावला असेल तर तर आम्ही गेलो होतो किरणच्या गावी. तर इथे जे लोक आहेत त्यांनी आता पावसाळ्यासाठी त्यांची लाकडं गोळा करायला सुरुवात केली. तर जी काही राहिलेली लाकडं आहेत, आम्हाला ज्या पद्धतीचं लाकूड हवं आहे, छोटेसे तुकडे हवे आहेत किंवा काय हवं आहे, जे आम्हाला डिझाईन करायचं आहे त्या अकॉर्डिंग आम्ही तिथे आता लाकडं शोधतोय. कसं आम्ही हेल्दीच खात असतो ना, हेल्दी पीत असतो तसं. त्याच्यामुळे ट्रेनर आमच्यासोबत असल्यावर नारळ पाणी बाबा. आणि हे तर नेहमीच आहे पाणी. म्हणजे मी किती खूप पाणी पिते. नाही माझ्या ह्याच्यातलं नाही प्यायचं. पी रे पी, घे पी. उगीच नाही तर पाणी एक नाही म्हणायला सगळं. केला तुला तुला वाटेल मुलीला हा हात केला. काय होते काय जसं मुलीला कसा हात केलास. त्या मुलीने हात केला म्हणून मी हात केला तिला, नंतर कशाला मी केला असता. बरं वाटलं कुठल्या तरी मुलीला हात केला. इरिसालगड गोशाळा पण वरती. अच्छा हा इरसालगड आहे ना. आणि आम्ही आता चाललोय इरसालवाडी जी गेली होती. अरे आज असा जर प्लॅन होता तर मस्त कपडे बिपडे काय होतं ते आणलं ते सगळं आणलं असतं आपण. नाही पण इरसालवाडीवरती गरजेचं आहे का, म्हणजे गरिबी आहे का. देऊ शकतो आपण. मगाशच्या त्या वस्तीवरती तर होती. ही परत त्यांनी बसवली ती का. नाही ना, त्यांनी बसवली ना, अजून बसवली ते नाही, ते लोक तिकडच अरे आहेत. इथे पण खूप आहे. इथे पण आपण येऊ शकतो. यांना विचारायची का लाकडे आहेत का. मला तो पार्ट दाखव जिथे. हा बघा तो काय, तो जो बघा ना तो पण सुळका तो. नाही पण तिथे गावावरती डोंगराला तर कुठचा भाग. तो ती वरतीच आला तो भाग. इथे खाली ना आला, ग्राउंड फ्लोअरला ना आला. नाही पण आपल्याला इथून नाही दिसणार का. नाही नाही नाही, ती लोक तिथे राहायची सगळी वरती. ते खाली खचलेलं दिसतंय. आता रिसेंटली 15-20 दिवस आधी एक मुलगा तिथं म्हणजे पडला, डेथ झाली. ते गेला होता ट्रेकिंगला. कुठला बाहेरचा होता की बाहेरचा होता आपल्या. संपलं वाटतं. पुढे काय नाही नसेल पुढे. पण मला कुठचं ते कळलं नाही. अहो हा सुळका दिसतोय का बघा. हा वरचा सुळका. आपल्याला वाटतं की ती सरळ आहे, पण तिथे पूर्ण ती जी झाडी आहे ना ग्रीन, तिथे लोक राहतात. आता असतील ती काही असतील, काही गेलेत ह्याच्यामध्ये, ती गेलेली आहेत आणि मग त्यांना नवीन घरं दिलेली आहेत. तिथे राहायची लोक. पर्यटक नागरिकास फिरण्यास, पोहण्यास, मासेमारी, कॅम्पिंग करण्यास, वॉकिंग करण्यास, वाहनांना आत प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आलेले आहे. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास धरण सुरक्षा कायदा सन 21च्या अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लिहिलंय त्यांनी. अच्छा उतरून यायचं, म्हणजे गाडी घेऊन नाही यायचं. उतरून जायचं. आवडतंय मला हे दगड लाकडं शोधत इंटिरियर करत आम्ही नवीन नवीन जागा फिरतोय. फार शांतता आहे नाही. असंच येऊ शकतो आपण इथे छान कधीतरी बसायला. असंच तुझ्या प्रोजेक्टला पण आणू शकतो किट्टू बिट्टूला. आणि 5500 मीटर आहे ना, किती 55 मीटर आहे. 55 मीटर न्यूनतम. तुम्हाला सगळ्यांना जाम मजा येणार आहे आमच्या ह्या इंटिरियरच्या जर्नीमध्ये. कधी काढतात ते विचार. मला काढताना बघायचं आणि शूट करायचं. उद्या सकाळी किती वाजता. 9 बजे के करीब निकालते हो. अच्छा ओके
चला मंदिरात जाऊ. किरण तुझं आम्ही काम नाही ना अडवलंय कुठला. मी काय घरी रिकाम टेकडच आहे. त्याचं काम सकाळी 6 वाजता चालू होतं. लोकांची शरीर यष्टी नीट करतो तो. आता तुम्ही नसते तर मग मी पबजी खेळत असतो. मग बरंच केलंय आपण. वॉशरूम असेल ना इथे. मी एवढा वेळ व्हिडिओ चालू केला नव्हता कुणा. मस्त सगळीकडे फिरून आम्ही इथे छान एका टेकडीवरती ह्या विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात आलोय आणि खूप छान वाटतंय. एक पाल दिसला एवढ्या लांबची. हे आहे पाल. आता तुमच्याही एक्सपेक्टेशन्स वाढल्या असतील ना की आम्ही काय काय करणार आहोत घरात. पण मजा येते. आधी वाटलं की खूप स्ट्रेस येईल. मला वाटतं की इलेक्ट्रिक ज्या गोष्टी आहेत तेव्हा थोडासा स्ट्रेस येईल असं मला वाटतं की लाईटबद्दलचं हे. पण त्याला पण आम्ही चांगल्या पद्धतीने हँडल करूच. सो हे काय होतं आहे, आम्ही कसं करणार आहोत ही जर्नी तुम्ही आमच्यासोबत बघित राहा. स्टे ट्यून्ड. सो दॅट्स ऑल अबाउट दिस ब्लॉग. आय विल सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय गाईज.